शास्त्राच्या अध्ययन पद्धती, वेगवेगळ्या अध्ययन पद्धती आणि अभ्यास पद्धती. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? 4 पद्धती आहेत. प्रायोगिक पद्धत किंवा एक्सपेरिमेंटल मेथड, दुसरी आहे निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशनल मेथड, तिसरी आहे सर्वेक्षण मेथड किंवा सर्वे मेथड, सर्वेक्षण पद्धत, आणि चौथी आहे चिकित्सा पद्धत किंवा क्लिनिकल मेथड. तर आपण पहिल्या 2 पद्धती बघितलेल्या. पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर याच्यामध्ये परिस्थिती आपण नियंत्रणात ठेवलेली असते. परीक्षकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवलेली असते आणि त्याच्या आधारे ग्रुपवर निरीक्षण केलं जातं. याच्यामध्ये स्टिम्युलंट, सॅम्पल आणि रिॲक्शन या 3 गोष्टी, म्हणजे आपण काय बघितलं, उद्दीपक, प्रयोग व्यक्ती आणि प्रतिक्रिया. म्हणजे जे उद्दीपक म्हणजे काय, तर उद्दीपित करणारा जो घटक असतो तो. हम्म त्यानंतर प्रयोग व्यक्ती, म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केला जातो ती व्यक्ती, आणि प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. ज्याची म्हणजे वर्तनात्मक, त्याच्या वर्तनातून काय प्रतिक्रिया येते, ही प्रतिक्रिया. यातला दोष काय असतो, तर बऱ्याच वेळेला काय होतं की परिस्थिती नियंत्रणात ठेवलेली आहे हे जेव्हा उद्दीपक आपल्या प्रयोग व्यक्तीला समजतं, त्यावेळी तो आपलं वर्तन बदलतो. हे आपण बघितलं. दुसरी आहे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीमध्ये नैसर्गिक वातावरणामध्येच प्रयोग केले जातात आणि याच्यामध्ये सीसीटीव्ही सारखं किंवा बाहेरून कुठून तरी, जेणेकरून त्या प्रयोग व्यक्तीला समजणार नाही की आपल्यावर वॉच ठेवला जात आहे, अशा पद्धतीत प्रयोग केले जातात. यामुळे काय होतं, तर चुकीचे निष्कर्ष निघू शकत नाही, कारण तो व्यक्ती वर्तन हे नैसर्गिक वातावरणामध्ये जे त्याचं अंतर्निहित व्यक्तिमत्व आहे त्याद्वारेच तो वर्तन करतो आणि त्याच्यामुळे त्याला कुठला दोष निर्माण होत नाही. नोंदी असल्या तर याच्यामध्ये दोष एकच दाखवला त्यांनी, तो म्हणजे काय, तर नोंदी चुकल्या वेळच्या वेळी जर नाही घेतल्या तर काय होतं, चुकीचे निष्कर्ष निघतात. घटना घडल्याबरोबर ताबडतोब त्याची नोंद करणं आवश्यक आहे. आता पुढे सर्वेक्षण पद्धत. आता ही जी मेथड आहे ना, ही वापरली जाते बरं का, म्हणजे निरीक्षण पद्धत आहे. समजा आपण सीसीटीव्हीचाच वापर बघितला, तर जेव्हा जेव्हा एखाद्या ऍक्सिडेंट होतो तर त्याची नोंद घेतली जाते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतील तर ते बघितले जातात. त्याच्यानुसार आपली जी वाहतूक यंत्रणा आहे ते आपल्या सिस्टीम मध्ये बदल करत असते. म्हणजे कुठे आपल्याला सर्कल घेतलं पाहिजे, कुठे आपल्याला डावीकडून जाताना त्रास होतोय, उजवीकडून जाताना त्रास होतोय, त्या पद्धतीनं ते केलं जातं सगळं. सर्वेक्षण मेथड, सर्वे मेथड, ही आता आपण तिसरी मेथड बघणार आहोत. या पद्धतीमध्ये सर्वे केला जातो. बरेच सर्वे आपल्याकडे चालूच असतात सारखे, बरोबर आहे. आशा, अंगणवाडी सेविका, अजून कोण कोण सर्वेसाठी सारखे लोक येतच असतात. आज टीबीचा सर्वे आहे, उद्या कसला अजून मलेरियाचा सर्वे आहे, परवा काय तर डेंग्यूचा सर्वे आहे, अजून काय जनगणना सर्वे आहे. असे भरपूर काय ते सर्वे सतत चालू असतात. ही मेथड वापरली नेहमी जाते आणि मास पब्लिक जिथे सर्च करायचं असतं त्यावेळी ही मेथड उपयोगी साध्य होते. लोकांचा प्रातिनिधिक नमुना घेतला जातो आणि त्यातल्या मानसशास्त्रीय घटकांचा व त्यांच्यातल्या अन्योन्य संबंधाचा अभ्यास केला जातो. आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर एक ठराविक ग्रुप घेतला जाईल आणि त्याच्याद्वारे पूर्ण जातीचं काय केलं जाईल, अनुमान केलं जाईल. अशा पद्धतीत जी मेथड आहे ती म्हणजे सर्वे मेथड. उदाहरणार्थ, नाशिक मधील सर्व लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करणे शक्य नाही, कारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे फार कठीण आहे. जर समजा मी एकट्यानं करायचं म्हटलं तर शक्य नाही. म्हणून नाशिक मधील वेगवेगळ्या ठिकाणचे ठराविक लोकांमधून नमुने निवडले जातात. ठराविक लोक, की नाशिकमध्ये बाबा किती टोटल हे किती असतील, म्हणजे वाड्या म्हणा किंवा ज्याला एरियाज म्हणा, त्या एरियामध्ये ठराविक ग्रुप ठरवले जातात.
आणि तेवढ्या तेवढ्या लोकांचं निरीक्षण केलं जातं आणि त्यातून त्यांना त्यांना यांना काय म्हणतात तर प्रातिनिधिक नमुने. असे प्रातिनिधिक नमुन्यांचा एकत्रीकरण केलं जातं व मग त्यातून निष्कर्ष काढले जातात आणि मग तो निष्कर्ष हा नाशिक शहरातील सर्व लोकांचा वर लागू असेल असं गृहीत धरलं जातं, असं अनुमानाने गृहीत धरलं जातं. आता याच्यामध्ये काय काय महत्वाचं असतं तर नमुना निवडूनच त्याचा सर्वे करावा लागतो. आता उदाहरणार्थ वर्तनाचा अभ्यास करायचा आहे तर मग कोणाचा करायचा आहे तर वय वर्ष 10 ते 12 यांचा करायचा आहे. म्हणजे नमुनाची निवड आपल्याला करावी लागते. ती कोणाचा करणार? समजा तुम्ही प्रश्न विचारलेत, कुठलेही प्रश्न तुम्हाला नमुना म्हणून घ्यायचे आहेत. आता उदाहरणार्थ मी परवा जो सर्वे सांगितलेला की कशाचा अभ्यास, किती जणांना अवसाद आहे किंवा नैराश्य आहे असे प्रश्न तुम्हाला विचारायचे. तर मग ते प्रश्न जर तुम्ही ओल्ड एजच्या लोकांना विचारलेले त्यांची उत्तरं वेगळी येतील. तेच तुम्ही छोट्या एजच्या लोकांना विचारले तर त्यांची वेगळी येतील. मध्यम एजच्या लोकांना विचारले तर त्यांची उत्तर वेगळी येतील. त्यामुळे आपल्याला नमुना हा निवडावा लागतो की आपल्याला आपल्याला काय साध्य करायचं आहे याचं टेंटेटिव्ह आपल्याला काय म्हणतात त्याला उत्तर हे माहिती असतं आणि आपण त्यानुसार अभ्यास करायला प्रवृत्त झालेले असतो. ज्याला काय म्हणतो आपण गृहीतक. बरोबर आहे. अभ्यास म्हणजे आपण हे काय करतोय रिसर्च करत आहोत. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी रिसर्चसाठी आपण काय करतो गृहीतक धरतो आणि मग त्या अनुषंगाने आपण एकतर आपला सिद्धांत होईल साध्य नाही तर नाही होणार. बरोबर. मग त्या सिद्धांताला आपण गृहीत धरून चाललेलो असतो आणि कसंही उत्तर मिळालं तरी आपल्याला चालणारं असतं. कारण आपण काय नसतो प्रिज्युडाईस नसतो. म्हणजे अगोदरच काहीतरी ठरवून बसलेलो नसतो की मी असं सांगतोय तसंच होणार असं काय नसतं. आपण काय रिसर्च करत असतो. मग त्या रिसर्च मध्ये आपण एक मत मांडलेलं असतं फक्त की नाशिक मधल्या जवळजवळ 40% लोकांना नैराश्य आहे असा माझा सिद्धांत आहे समजा. आणि मी नाशिकमध्ये वय वर्ष ते तिथे म्हणजे नमुना निवडायला पाहिजे ना. मग मला निवडलेला मी नमुना काय असेल बाबा वय वर्ष 40 ते 55 याच्यामधील नाशिक शहरामधील सर्व लोकांमध्ये 50% लोकांना नैराश्य आहे असं मी सर्वे करायला सुरुवात केली. मग ह्याच्यामध्ये आपण क्रायटेरिया टाकले. तेच क्रायटेरिया म्हणजे काय तर ते नमुना निवडायचे आपल्या क्रायटेरिया आहे. कुठला नमुना आपण निवडणार मग त्या एरियामधल्या त्या ठराविक लोकांची 40 ते 55 या एज मधल्या माणसांची मी मुलाखत घेईन. त्यातही मी काय ठरवेन निकष ठरवेन. प्रश्नांची संच तयार करेन. त्या संचांची उत्तरं होय किंवा नाही या स्वरूपात असतील किंवा त्यांना सोयीच्या होतील अशा पद्धतीत उत्तरं असतील असा एखादा फॉर्म तयार करेन. ते त्यांना देईन वाटेन त्यांच्याकडून भरून घेईन किंवा मी त्यांना प्रश्न विचारून ते हाताने टिक करेन. अशा पद्धतीत प्रातिनिधिक स्वरूपातला नमुना हा आपल्याला निवडून त्यांच्यावर काम करायचं असतं. आता हे सगळं करून झालं की नंतर ते सर्वांना लागू असणार आहे. पण सर्वांना म्हटलं तर कोणाला असणार आहे तर आपण जे वयोगट ठरवला त्यालाच लागू असणार आहे. मग असे निकष हे आपण ठरवलेलेच असणार आहेत. ते त्या निकषांवर बसणाऱ्या लोकांसाठीच लागू होणार आहे. हे मात्र लक्षात लक्षात ठेवा. म्हणजे म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण मेथडचा हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये आपल्याला नमुना निवडावा लागतो आणि सर्वे करावा लागतो. सर्वेक्षणात ज्या मोठ्या समूहाचा अभ्यास करायचा आहे त्याचे गुणधर्म त्याचे संबंध आणि त्याच्या प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करणारा नमुनाच निवडला पाहिजे. बरोबर. जे आपल्याला करायचं आहे तेच त्याच्याशी साधर्म्य असलेलेच लोक निवडायला पाहिजे. उदाहरणार्थ 40 ते 55 हा गट किंवा तुम्हाला स्टडी करायचा असेल की 1ली ते 5वीच्या मुलांमध्ये अजून काय असेल का तर मग त्या शहरामधल्या सगळ्या शाळांमधले 1ली ते 5वीची मुलं हा तुमचा वयोगट.
ज्याच्यावर तुम्ही सर्वे करणार आहात. अशा पद्धतीत आपल्याला वेगवेगळे नमुने सिलेक्ट करायला पाहिजे. लहान समूह किंवा खूप लहान समूह निवडला तर त्या नमुन्याचे सर्वेक्षण करून आपण जर अनुमान काढलं तर ते बऱ्याच वेळी चुकण्याची शक्यता असते. बरोबर आहे. जर अगदीच लहान म्हणजे समजा पॉप्युलेशन आहे 50 लाख आणि आपण 5 लोकांचा सर्वे केला आणि सांगितलं 50 लाख लोकांमध्ये 5ही ते लोक मला समजा डिप्रेशनचे मिळाले आणि मी म्हटलं नाही नाही 50 लाख सगळ्या लोकांना डिप्रेशन आहे नाशिक मधल्या, हा सर्वे बरोबर आहे का? नाही. म्हणून जे काय आपण अनुमान काढणार आहोत ते कशावरून, तर जो प्रातिनिधिक नमुना घेणार आहोत तो एका ठराविक मात्रेमध्ये असणं सुद्धा आवश्यक आहे. मानसशास्त्रीय घटकामध्ये व्यक्तीच्या समजुती, मानसशास्त्र या विषयाशी जेव्हा आपण बोलणार, ही मेथड आता सगळीकडेच वापरली जाते. म्हणजे हे काय मानसशास्त्रीचाच फक्त सर्वेसाठी उपयुक्त आहे अशातला काही भाग नाही. अनेक गोष्टींसाठी वापरता येऊ शकतो. बरोबर आहे. तर मानसशास्त्रीय घटकामध्ये व्यक्तीच्या समजुती, मतप्रणाली, त्यांच्या आवड निवड, अभिवृत्ती, मूल्य, स्वयंसंकल्पना या सगळ्यांचा समावेश होतो. या सगळ्यांचे आपण सर्वे करू शकतो. बरोबर आहे. आणि या सर्वांचा आपल्या सर्वेवर पण परिणाम होतच असतो. बरोबर आहे. त्यामुळे याचा सगळ्याचा आपण वापर केला पाहिजे. कशामध्ये, आपल्या सर्वे जर करायचा असेल किंवा एखाद्या निष्कर्षाप्रती यायचं असेल तर या सर्व गोष्टी याला प्रभावित करू शकतात हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. जेव्हा एका मानसशास्त्राचा स्टुडंट म्हणून आपल्याला सर्वे करायचा असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वेची आखणी करावी लागेल. आता याच्यामध्ये दोन महत्वाची तंत्र वापरली जातात. एक असतं मुलाखत तंत्र आणि दुसरं असतं प्रश्नावली तंत्र. त्याला मुलाखत तंत्राला काय म्हणणार, इंटरव्ह्यू मेथड किंवा इंटरव्ह्यू टेक्निक, आणि दुसरं असतं प्रश्नावली पद्धत किंवा क्वेश्चनेअर टेक्निक. एखाद्या विशिष्ट उद्देशाने समोरासमोर बसून केलेले तोंडी दळणवळण म्हणजे मुलाखत. मुलाखतीची व्याख्या काय, एका विशिष्ट उद्देशाने, उगाच नाही केलेलं, उद्देश आहे की सर्वे करायचा आहे. बरोबर आहे. आणि त्या सर्वेच्या उद्देशाने समोरासमोर बसून, म्हणजे काय, तर व्यक्ती समोर पाहिजे आणि त्या व्यक्तीशी आपण तोंडी स्वतः प्रश्न विचारले पाहिजेत, त्याच्याकडून स्वतः उत्तरं घेतली पाहिजेत. या सर्वाला म्हणतात मुलाखत. आता यामध्ये संशोधक व उत्तर देणारा हे समोरासमोर बसलेले असतात. संशोधक प्रश्न विचारतो व उत्तर देणारा प्रत्यक्ष उत्तर देतो. संशोधक त्याची नोंद करून ठेवतो. या प्रकारात मुलाखत प्रभावी होण्यासाठी आवाजातील आरोह अवरोह किंवा चढाव उतार, हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव याचा वापर करावा. या पद्धतीने प्राप्त झालेली माहिती ही अचूक व विश्वसनीय समजली जाते. आता याच्यामध्ये गुन्हेगारीची सर्वे सुद्धा होत असतो अशा पद्धतीमध्ये. म्हणजे मला सहज सुचलं म्हणून उदाहरण देतो की एखादा चोर आहे आणि तो मी चोरी नाही केली असं म्हणतो आहे, तर त्याला त्याच्याकडून वदवून घेतलं जातं. मग त्याच्यासाठी त्याच्या समजुती, त्याची मतप्रणाली, आवड निवड, अभिवृत्ती, मूल्य, स्वयंसंकल्पना या सगळ्यांचे विचार करणारा मानसशास्त्रज्ञ पाठीशी लावला जातो. उदाहरणार्थ, जेव्हा तो गल्फ कंट्रीचा हा कोण होता, अनभिषक्त बादशाह होता तो, काय नाव बरं, सद्दाम हुसेन. सद्दाम हुसेनला जेव्हा अटक केली त्याच्यानंतर 3 महिने का 6 महिने त्यांनी त्यांच्या मिलिटरी मधला एक मानसशास्त्रज्ञ त्याला त्याच्याबरोबर रोज थांबण्याची परमिशन दिलेली होती आणि तो दिवसातले 12 तास तिथे राहायचा, त्याच्या बरोबर राहायचा.
जवळजवळ 2 ते 3 आठवडे सद्दाम हुसेननं एक शब्द सुद्धा त्याच्याशी बातचीत केली नाही. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा तो बोलू लागला, तो 2 का 3 महिने त्यानं सगळी स्टोरी त्याच्याकडून काढून घेतली. त्याच्या जीवनातली मूल्य काय आहेत, त्याची वृत्ती कशी आहे, त्याचं सायकॉलॉजिकल माइंडसेट कसा आहे, ह्याचं पूर्ण विवेचन त्या माणसानं काढून घेतलं आणि ते सगळं पूर्ण झाल्यानंतर ते त्यानं लिखित स्वरूपात तयार केलं, मोठंच्या मोठं, आणि पूर्ण सर्वे झाला. हे जेव्हा झालं, मग त्याच्यानंतर त्याचं सगळं कोर्टासमोर सादर केलं गेलं, सगळं झालं, मग पुढे त्याला फाशी झाली वगैरे वगैरे. हं. पण या मेथडनं त्या माणसाचा पूर्ण सर्व्हे केले गेलेला होता. त्याच्या मानसशास्त्रीय पूर्ण अंशांचा सर्व्हे त्या माणसानं केलेला होता. अशी ही इंटरव्ह्यू टेक्निक आहे, की ज्याच्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचा पूर्णतः अभ्यास करू शकतो. आता उदाहरणार्थ सायकॉलॉजिस्ट नावाची जी गोष्ट असते, तो कोण असतो? आणि सायकियाट्रिस्ट कोण असतो? कोण सांगेल? माहिती आहे का? नाही माहिती. सर, जर एखादा सायकियाट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ. ते हं. डॉक्टर असतात ते. हां, बरोबर. आणि आणि दुसरा जो प्रकार आहे ते मनोविकार, जे मानसशास्त्र तज्ञ. समुपदेशक. हां, सायकोलॉजिस्ट हे समुपदेशक. समुपदेशक. बरोबर. म्हणजे कळलंय तुम्हाला. म्हणजे कसं, तर आर्ट्स विषय घेऊन किंवा इतर कुठलाही विषय घेऊन जो मेडिकल क्लिनिकल नसेल, अशा विषयातनं डिग्री घेऊन त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही सायकॉलॉजी या विषयामध्ये केलं, तर त्यांना जे पदवी मिळते ती सायकॉलॉजिस्ट ही असते. आणि डॉक्टरी क्षेत्रामध्ये जाऊन एम-डीचा विषय मानसशास्त्र निवडला, तर त्यातून निर्माण होणारा जो असतो तो मानसशास्त्रज्ञ किंवा काय म्हणतात त्याला, चिकित्सक, मनोचिकित्सक, सॉरी, मनोचिकित्सक, सायकियाट्रिस्ट. तर काय असतं, सायकियाट्रिस्ट असतो ना, त्याचा रोल काय असतो? तर एकदा डायग्नोसिस केलं, की त्या डायग्नोसिससाठी उपयुक्त असणारी औषधं पेशंटला देणे, हा रोल सायकियाट्रिस्टचा असतो. परंतु औषधांबरोबर जे काउन्सिलिंग करायला लागतं, त्याच्यासाठी एवढा वेळ कुठून आणणार? अशासाठी त्यांना बरोबर हाताखाली सायकॉलॉजिस्ट लागतात, की जे त्या स्टेजची समजून घेतात, काय त्याची कुठल्या स्टेजला आहे किंवा त्याच्या कुठल्या मनातल्या कुठल्या पार्टमुळे हे झालं असेल, किंवा त्याची हिस्ट्री घेऊन त्याच्या मनावर काही परिणाम झालाय तो कुठल्या तरी घटनेमुळे आहे का, हे शोधणारी वगैरे गोष्टी कराव्या लागतात. मग अशा पेशंटला जो घेतला जातो तो इंटरव्ह्यू घेणारा कोण असतो? सायकॉलॉजिस्ट. जो तासनतास बसून त्याच्या वर्तनातला जो बदल झालेला आहे, तो कुठल्या गोष्टीमुळे झाला, हे शोधून त्या कारणाचं निरसन, त्याच्या त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करणारा जो असतो तो सायकॉलॉजिस्ट असतो. मग असे इंटरव्ह्यू बऱ्याच लोकांचे घेतले जातात, की ज्यांना सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असतो. बरोबर? त्यामुळे ही मेथड पण आवश्यक आहे. दुसरं, प्रश्नावली मेथड. आता ही मेथड ला ला म्हणजे ग्रुपवर नाही का अवलंबली जाणार? जाऊ शकते. आलं का लक्षात? समजा मी उद्या सकाळी ठरवलं, की 100 लोकांचा सर्व्हे करायचा आहे आणि मला 1 महिना लागणार आहे. आणि त्यातून मी निष्कर्ष काढू शकतो. बरोबर आहे? क्वेश्चनेअर मी 100 लोकांना भेटू शकतो. रोज त्यातल्या 5 लोकांना मी भेटणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्या समोरासमोर उत्तरं घेणार आणि माझ्याकडे लिहून ठेवणार. ही मेथड मी, पण एकटा माणूसही किती राबवू शकतो? नाही राबवू शकत. बरोबर आहे? आणि अशीच इंटरव्ह्यूची मेथड ही आरोग्य विभाग राबवत असतो किंवा कुठला तरी नगरपालिकेचा विभाग राबवत असतो. ज्याच्यामध्ये आता आरोग्य विभागाचं मी तुम्हाला सांगतो, की आरोग्य विभागवाले घरोघरी जाऊन त्या घरावर नोंदणी करतात, माहिती असेल. बाहेर असं एक चौकोन काढतात, त्याच्यामध्ये काहीतरी लिहून ठेवतात वगैरे. तर त्यांचा सर्व्हेमध्ये कसं असतं, ते येणार, विचारणार, की तुमच्याकडे आता कोविडचा सर्व्हे आहे समजा.
मग तो कोविडमध्ये कसं होतं, तर ती आशा यायची, ती विचारायची तुमच्या घरात माणसं किती, अमुक. ओके. मग 60 वर्षा वयाच्या वरची माणसं किती, 2. हा, मग त्यांच्या सर्वेचा निष्कर्ष काय असतो त्यातून, 2 माणसं ही हाय रिस्क माणसं आहेत. मग आपल्या एरियामध्ये टोटल हाय रिस्क माणसं किती हे कलेक्टरला कळतं. म्हणजे कलेक्शन झालं, डाटा कलेक्शन झालं, आणि तेही इंटरव्ह्यू मेथडनं झालं. बरोबर आहे, समजलं का? म्हणजे लार्ज स्केलमध्ये सुद्धा जर तुमच्याकडे माणसं असतील तर त्याद्वारे आपण मुलाखत तंत्राचा वापर करून आपण हा मेथड वापरू शकतो. दुसरं, प्रश्नावली पद्धत. प्रश्नावलीमध्ये काय असतं, एक क्वेश्चनेअर तयार केला जातो. उदाहरणार्थ मी तुम्हाला मागे सांगितलं की प्रत्येक जो मानसिक आजार आहे त्याच्यामध्ये प्रश्नावली मेथड ही जास्ती उपयोगी पडते. तुम्हाला जर डिप्रेशन आहे का हे समजण्यासाठी 10 क्वेश्चन लिहून द्यायचे. या प्रश्नांची उत्तरं जर त्यानं पॉझिटिव्ह लिहिली तर त्याला डिप्रेशन आहे, जर निगेटिव्ह दिली तर त्याला डिप्रेशन नाही. ओके. अशी एक क्वेश्चनेअर तयार केला जातो, प्रश्नावली तयार केली जाते, आणि ती पोस्टाने पाठवली तरी चालते किंवा समोरासमोर भरून घेतली तरी चालते. कशाही पद्धतीत आपण हा सर्वे करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये बघा किती सोबर पद्धत असते, की म्हणजे कशी पद्धत असते, तर बेसिकली ती पोस्टाने पाठवली जाते आणि त्याच्याबरोबर एक रिकामा लखोटा पाठवला जातो. त्या लखोट्यामध्ये तुम्ही जे काय म्हणजे हे आहे, काय म्हणतात त्याला, उत्तरं आहेत ती भरल्यानंतर त्या दुसऱ्या लखोट्यात टाकायची, त्याच्यावर पत्ता बित्ता लिहिलेला असतो आणि ती फक्त पोस्ट करायची. ती केल्यानंतर ती परत आपल्याकडे येते. आता हे झालं 1990च्या सालातलं. त्याच्यानंतर काय आलं, आपल्याकडे ईमेल आला, सोशल मीडिया आला. आज आपल्याकडे अनेक म्हणजे माझ्याकडे मागच्या वर्षी मी स्वतः पण भरलाय. माझ्याच बरोबरची एक कलिग इकडे एम.ए. योगा करते, म्हणजे माझ्यानंतर तिनं ऍडमिशन घेतलेली आहे. मग तिनं एक असंच व्हॉट्सअपवर सरळ एक हे तयार केलेली. व्हॉट्सअपवर म्हणण्यापेक्षा तिनं काय केलं, तर एक फॉर्म बनवला, गुगल फॉर्म. गुगल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? हा, तर गुगल फॉर्म बनवला आणि त्याची लिंक शेअर केली. मग तिनं ती सगळ्या डॉक्टरना शेअर केली, आपल्या ग्रुपमध्ये शेअर केली. त्याच्यातून तिला हजारो रिव्ह्यू हे मिळाले, काय व्ह्यूज मिळाले. प्रत्येकानं आपापल्या दृष्टीनं जवळजवळ 50 क्वेश्चन तिनं तयार केलेले होते आणि त्या 50 क्वेश्चनची उत्तरं होती. मग त्याच्यामध्ये तिनं काय सिद्ध करायचं होतं तिला, तर चिकित्सा क्षेत्रामध्ये योगाची आवश्यकता आहे की नाही असा सर्वे तिनं केलेला. आणि मग त्याच्यासाठी तिनं 50 क्वेश्चन तयार केलेले आणि त्याची उत्तरं लिहायची होती. ती 50 उत्तरं मी सोडवली, अजून कोणी सोडवली, अजून कोणी सोडवली, असे तिनं 1000 तरी रिव्ह्यू घेतले. आणि ज्याचं तिनं निष्कर्ष काढला की लोकांना आवश्यक वाटतं की योगाचा अंतर्भाव चिकित्सा बरोबर करावा. हा झालं कुठला क्वेश्चनेअर टेक्निक. आज आपण त्याचा पण तंत्रज्ञानाचा वापर करून याचा आपण लवकरात लवकर रिझल्ट आपल्याला मिळवता येतात. आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ही माहिती गुप्त ठेवण्याची पण आवश्यकता असते. प्रत्येकाचे आता मानसशास्त्रीय जेव्हा आपण हे करणार तेव्हा त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टी असतील ज्या उघड करण्याची गरज नसते. त्यामुळे असे जे सर्वे असतात त्याच्यामध्ये वरती डिस्क्लेमर दिलेला असतो की हा सर्वे आम्ही गुप्त ठेवू आणि त्याच्यातले फक्त जेवढ्या सांख्यिकीय मेथड वापरून जे काही निष्कर्ष येतील तेवढेच फक्त बाहेर काढले जातील. वैयक्तिक माहिती कुठलीही बाहेर काढली जाणार नाही. या डिस्क्लेमर सकट द्यायला असतं, नाहीतर काय करणार, परत आपण परिस्थितीचा गैरफायदा घेतल्यासारखं होतं किंवा त्याच्या फेवरेबल परिस्थितीमध्ये तो नसणार. बरोबर आहे, क्वेश्चनर मेथडमध्ये सुद्धा. त्यामुळे त्याला नैसर्गिक वातावरणात राहू देण्यासाठी ह्याच्या खाली डिस्क्लेमर लिहिले जातात की आम्ही कुठलीही वैयक्तिक माहिती बाहेर फोडणार नाही, असे डिस्क्लेमर लिहून ते दिलेलं असतं. या तंत्राची यशस्वीता प्रश्नावली कशी तयार केली आहे त्याच्यावर अवलंबून असते. बरोबर. मग ह्या ज्या प्रश्नावली असतात ह्या जगातले खूप मोठे लोक ज्यांचा खूप
व्हास्ट प्रमाणावर स्टडी झालेला आहे असे असोसिएशन्स तयार करतात, डॉक्टरांच्या असतात त्यांच्यामध्ये, किंवा मानसशास्त्रीय लोक सुद्धा, आणि त्यांच्यामध्ये कॉन्फरन्सेस होतात वेगवेगळ्या ठिकाणच्या, त्यांच्यातले निष्कर्ष घेऊन मग ते एकत्र करून एकत्रित बसून जागतिक स्तरावर एकच तयार केल्या जातात. हे मी तुम्हाला काय सांगतोय, मानसशास्त्रीय जे अभ्यासक आहेत त्यांच्याबद्दल सांगतोय. परंतु भारत देशाचा जर विचार केला तरी सुद्धा अशा गोष्टी घेता येऊ शकतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ कोविडचं व्हॅक्सिनेशन ऍप. कोविडमध्ये व्हॅक्सिनेशन होतं आणि प्रत्येकाला काय मिळत होतं, व्हॅक्सिनवर तुम्ही आधी पहिल्यांदा ऍपवर आपली हे करायची, बरोबर आहे, नोंदणी करायची. मग त्याचा सर्व्हेमध्ये उपयोग कसा झाला, तर ते व्हॅक्सिन, एरवी व्हॅक्सिन हे किमान 15 वर्ष स्टडी केलं जातं आणि मग दिलं जातं. पण कोविडच्या बाबतीत हे असं नव्हतं. कोविडमध्ये एका वर्षात व्हॅक्सिन तयार केलं गेलं आणि ते सर्वांना दिलं पण गेलं. मग अशा वेळी काही ऍडव्हर्स रिॲक्शनची शक्यता असते किंवा काही काय म्हणतात त्याला, व्हॅक्सिनच्या काही दुष्परिणाम दिसण्याची शक्यता असते. तर ते सगळ्याची नोंद ठेवली जाणं आवश्यक आहे. समजा 1,00,000 लोकांना व्हॅक्सिन दिली आणि त्यातल्या 2 जणांनाच रिॲक्शन आली, तर सरकार असं म्हणू शकतं की 1,000 पैकी 2नांनाच आली ना, मग 1,000तल्या 2 जणांना पॅरासिटामॉल पण चालत नाही, म्हणून आपण 998 जणांचा तोटा करणार आहोत का? नाही. मग काय रिॲक्शन आली, त्यांचा जीव गेला का? नाही गेला. मग काय झालं? नाही, जळजळ झाली, खाज आली. मग ती कशानं, तुम्ही काही ट्रीटमेंट दिलीत का? हो हो, आम्ही अँटी ॲलर्जिक औषधं दिल्यानंतर ती कमी झाली. ओके, त्याच्या खाली लगेच ते काय करतात, प्रश्नावली, हे ते प्रश्नावली त्या डॉक्टरांसाठी असतेच त्याच्याबरोबर. मग ते खाली डिस्क्लेम पुढच्या महिन्यातल्या त्यांच्या व्हॅक्सिनच्या खाली लिहून पाठवतात की जर कोणाला अशी लक्षणं निर्माण झाली तर त्यांना अँटी ॲलर्जिक औषधं द्या त्याच्याबरोबर. ओके, तर या पद्धतीत आपण या सर्वेक्षणाचा वापर करू शकतो. आता दुसरी गोष्ट काय आहे की मागे मी बोललो होतो तसं की आपल्याकडे लोकांचे IQ हे वेगवेगळे असतात. बरोबर आहे. एखाद्याला एक गोष्ट एका फटक्यात समजेल, एखाद्याला 10 वेळा सांगून समजेल आणि एखाद्याला खूप वेळा सांगूनही समजणारच नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न असा असावा पाहिजे की आपण जे क्वेश्चनेअर तयार करणार आहोत ते क्वेश्चनेअर कसं असलं पाहिजे, सर्वांना समजेल अशा शब्दामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. खूप क्लिष्ट आणि टेक्निकल गोष्टी त्याच्यात असून चालणार नाही. हे या गोष्टीमध्ये पाळावयाची काही बंधनं आहेत, तसं त्यातलं हे एक बंधन आहे. ठीक आहे. तर ही आपली झाली सर्वेक्षण मेथड. मॅक्झिमम वेळा सर्वेक्षण मेथड विचारलेली आहे पेपरमध्ये किंवा 4ही मेथड विचारलेले आहेत. बरोबर. त्यामुळे आपण सगळ्यांचा अभ्यास करूनच जायचं. ही आपली सर्वेक्षण मेथड संपली आणि आता शेवटची मेथड बघूया, ती म्हणजे क्लिनिकल मेथड. आता ही क्लिनिकल मेथड म्हणजे याच्यावरून आपण समजलं पाहिजे की ही कोणासाठी असेल, तर दोघांसाठी असेल, परंतु जास्ती कोणासाठी आवश्यक असेल, तर चिकित्सा करणाऱ्यासाठी. चिकित्सा कोण करतो? सायकियाट्रिस्ट करतो, ज्याच्यामध्ये औषधं दिली जातात. अशा अशा ठिकाणी स्पेसिफिक होण्याची गरज असते. अशा ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू घेणे किंवा त्याचं काय जे करायचं असेल ते चिकित्सा मेथड या पद्धतीमध्ये मोडतं. आता ह्याची सुरुवात कशी झाली, तर सुरुवातीला सर्वात प्रथम चिकित्सा करणारे म्हणून मानले जातात ते म्हणजे कोण, तर डॉक्टर सिगमंड फ्राईड. त्यांनी या सर्वप्रथम या पद्धतीचा अवलंब केला. मानसिक विकृतींचे निदान व त्याची चिकित्सा करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करत असत. म्हणून या पद्धतीला मनोविश्लेषण चिकित्सा पद्धत असे म्हणतात किंवा क्लिनिकल सायकॉलॉजी असं त्याचं नाव आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी. मानसिक विकृतींचे निदान व चिकित्सा करण्यासाठी अबोध मनाचा व्यापार समजणे आवश्यक आहे. आपण 3 मन बघितली. एक कुठलं?
जागृत, जागृत, दुसरं सुप्त आणि अबोध. अबोध. हा, तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर अबोध मनाचा व्यापार समजणे आवश्यक आहे, असं त्यांनी मत मांडलं. या पद्धतीमध्ये प्रश्न विचारून माहिती घेतली जाते. समोरच्याला प्रश्न विचारून इंटरव्ह्यू घेऊन माहिती घेतली जाते आणि त्यावर चिंतन करून मग निष्कर्षापर्यंत येऊन त्या व्यक्तीला मानसिक विकृतीमधून बाहेर काढण्यासाठी उपाय सुचवले जातात. मग त्याच्यामध्ये उपायाचे प्रकार दोन, एक म्हणजे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि दुसरा ट्रीटमेंट. आता याच्यामध्ये तंत्र म्हणून काय वापरलं जातं, तर माणसाच्या भावना न दाबता त्याला वाट मोकळी करून देणे हा चिकित्सेचा उद्देश असतो. आलं लक्षात? एखादी गोष्ट भावना जर दाबली गेली तर व्यक्तीचा वर्तनामध्ये फरक जाणवायला लागतो आणि त्यालाच आपण मनोविकार असं म्हणू शकतो. तर चिकित्सा तंत्रची जी पद्धत आहे ती अशा प्रकारे असते. मग जी आपण इंटरव्ह्यू घेणार किंवा क्लिनिकल मेथड म्हणून जी वापरणार ती या अनुषंगाने असते की कुठली भावना दाबली गेलेली आहे, त्याला कशी वाट मोकळी करून देता येईल हे बघतो. आणि त्याच्यामध्ये काउन्सिलिंग हा सुद्धा महत्वाचा पार्ट असतो. त्याच्याबरोबरच काय असतं, ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या, औषधं हा सुद्धा पार्ट याच्यामध्ये येतो. आता हे झालं जेव्हा पहिल्यांदा माणूस आला. पुढच्या वेळी पण घेतलं पाहिजे ना. समजा माझ्याकडे एक आला माणूस, त्याला मी प्रश्न विचारले, त्याला कुठला सायकोलॉजिकल आजार आहे, मी काहीतरी केलं बाबा, ह्याला फक्त काय आहे तर अँझायटी डिसऑर्डर आहे. मग मी त्याला एक अँटी अँझायटी ड्रग प्रिस्क्राईब केलं आणि त्याला सांगितलं की ह्या ह्या गोष्टीमुळे तुला असं झालंय, अँझायटी होतीये, मग त्याच्यामधून तू थोडा वेळ काढ, तू थोडा योगा कर, प्राणायाम कर, त्याला मेथड शिकवल्या थोड्या, मग त्याला मी गोळी पण दिली एखादी, बरोबर, आणि मग त्याला सांगितलं 10 दिवसांनी माझ्याकडे येऊन परत काय झालं ते सांग. बरोबर. मग आता इथे या पद्धतीचा वापर कसा होतो बघा, की जर समजा त्या माणसानं पुढच्या वेळी आदल्या वेळी जे प्रश्न विचारलेले त्याच्यामधल्या 8 प्रश्नांची पॉझिटिव्ह उत्तरं दिली आणि दोघांची नाही दिली. उदाहरणार्थ त्यानं सांगितलं, आता मला तेवढं छातीत धडधडत नाही, मला अशी भीती वाटायची ती आता कमी झाली आहे आणि मला आता कामामध्ये पण थोडं मन लागतंय, पण मला रात्रीची झोप मात्र डॉक्टर व्यवस्थित पडत नाही. आता हे राहिलं, बरोबर आहे. मग ते पुढच्या म्हणजे सर्वेक्षण मेथड सारखंच क्लिनिकल मेथडमध्ये या गोष्टीचाही वापर केला जातो की जेव्हा तुम्ही मुलाखत घेणार तेव्हा ती वारंवार घेतली पाहिजे आणि त्यातून निदानावर पक्क्या गेलं पाहिजे. त्यातून परत ट्रायल अँड एरर मेथड वापरून औषधांची बदली करावी लागेल, काउन्सिलिंगमध्ये बदली करावी लागेल. अशा पद्धतीत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करून बघाव्या लागतील आणि त्यातून मानसशास्त्राचं चिकित्सा पद्धत विकसित होत गेली. त्यामुळे या मेथडला सेपरेट मेथड म्हणून आपल्याकडे इथे शिकवली गेलेली आहे. कारण का तर आपण मानसशास्त्र शिकतोय, बरोबर आहे. चला पुढे, मानसशास्त्राच्या शाखा, पुढचा मुद्दा आहे हा. आपण आतापर्यंत जे काय बघितलं त्याच्यापेक्षा हा जरा थोडासा वेगळा आहे. आता मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे काय, तर समजा एखाद्या कोणाला तरी सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तो काय काय करू शकतो. सायकोलॉजी या विषयात त्याला काहीतरी पुढे करायचं आहे, तर सायकोलॉजी या विषयामध्ये त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या ब्रँचेस उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये माणूस शिकू शकतो हे यातून आपल्याला कळेल. आणि त्याच्याच बरोबर या सर्व डिपार्टमेंटमध्ये मानसशास्त्राचा विचार केला जातो हे पण आपल्याला कळेल. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्यापैकी एखादा माणूस अजून सायकोलॉजीच्या एम ला समजा ऍडमिशन घेतली, तर त्याच्यासाठी एवढ्या मोठा होरायझन आहे ज्याच्यामध्ये ते काम करू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात. अशी क्षेत्र कुठली ती आपण आता बघणार आहोत.
मानसशास्त्र आधुनिक काळातील एक महत्वाचे शास्त्र आहे. आणि हे मी तुम्हाला मागच्या पहिल्या लेक्चरलाच अगदी ह्यानं सांगितलंय की जेवढ्या मोठ्या कंपनीज आहेत जगातल्या, ज्या जग चालवत आहेत अक्षरशः, त्या सर्व कंपनीज जास्तीत जास्त या शास्त्रानुसार स्वतःचा फायदा करून घेत आहेत. हे आज आपल्याला दिसतंय. दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठून आला? मानसशास्त्राचीच देण आहे. आलं लक्षात? महत्वाचं आहे एकदम. दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत आहे. मानसशास्त्राच्या शाखा दोन मुख्य आहेत, एक म्हणजे सैद्धांतिक आणि दुसरं म्हणजे उपायोजित. दोन महत्वाच्या शाखा, एक म्हणजे सैद्धांतिक, त्याला काय म्हणतात, फंडामेंटल सायकोलॉजिकलच्या ब्रँचेस किंवा फंडामेंटल ब्रँचेस, या आपण आज पूर्ण करूया. तोपर्यंत किती वाजतील बघू. या 6 शाखा आहेत. प्रिन्सिपल सायकोलॉजीच्या या 6 शाखा आहेत. यामध्ये मुख्य काम संशोधन करणे हेच आहे. वेगवेगळ्या गोष्टीवर संशोधन करणे. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्या? तर मानसशास्त्राशी रिलेटेड गोष्टी. कारण आता आपण पूर्ण मानसशास्त्राशी रिलेटेडच गोष्टी बघणार आहोत. बरोबर आहे? मानसशास्त्राच्या शाखा आपण बघत आहोत. मुख्य काम संशोधन करणे हे आहे, म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी. वेगवेगळे सिद्धांत मांडणे, तत्वे शोधणे इत्यादी याच्यामध्ये केलं जातं. मानवी वर्तनाचे नियम मांडणे हे सुद्धा एक मुख्य काम याच्यामध्ये असतं. कारण का? तर नॉर्मल काय आहे हे समजून घेऊन ॲबनॉर्मल काय आहे हे समजलं जातंय इथे. बरोबर आहे? सर्वे टेक्निक इथे भरपूर वेळा कामी येते. आता मग सर्वे कशा पद्धतीत असतो हे पण मी तुम्हाला सांगितलं की मानसशास्त्र हे कसं विकसित होतं. तर सायकोलॉजिस्टची फेडरेशन असतात छोटी छोटी, ज्याच्यामध्ये हे सगळे सर्वे मेथड चालू असतात. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्टची मोठी मोठी असोसिएशन असतात, त्यांच्यामध्ये जातात. मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होतात, आपले नॅशनल कॉन्फरन्स होतात, नंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होतात. आणि त्याच्यामधून काही निष्कर्ष काढून सर्वांच्यासाठी उपयुक्त असेल अशा पद्धतीनं काही नियम बनवले जातात. मग त्याच्यानुसार नॉर्मल वर्तन म्हणजे काय, ॲबनॉर्मल वर्तन म्हणजे काय, याच्या सगळ्याच्या व्याख्या ह्या काढल्या जातात. बरोबर आहे? आणि हे जे फंडामेंटल संशोधन केलं जातं त्याला म्हणजे ह्या सगळ्या ब्रँचेस या 6 आहेत, ज्याच्यामध्ये या 6 ब्रँचेस मधून संशोधन केलं जातं. त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं जे आजकाल मुलांसाठी भयंकर आवश्यक मानलं जातं ते म्हणजे काय आहे? वैकासिक मानसशास्त्र किंवा डेव्हलपमेंटल सायकोलॉजी. जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवाच्या प्रत्येक अवस्थांचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की सायकोलॉजी हा एक भाग असतो आणि डेव्हलपमेंटल माइलस्टोन नावाचा पण एक भाग असतो. आता डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणजे काय? तर मैलाचे दगड असं आपण त्याला म्हणतो. उदाहरणार्थ तुम्हाला अगदी साध्या म्हणजे ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्यांना पटकन कळेल की मूल जन्मल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये आईला पूर्ण ओळखतं. आईकडे गेल्यानंतर हसायला लागतं. दुसऱ्याच्या कुशीत गेल्या तर तेवढं नाही, पण आईचा चेहरा दिसला की त्याला हसू येतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर जवळचे जे व्यक्ती असतात त्यांच्या सगळ्यांकडे हसायला लागतं. त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. ज्या नाही झाल्या तर मूल ॲबनॉर्मल आहे असं आपण समजू शकतो. त्याच्यातली दुसरी शारीरिक गोष्ट काय असते? तर मान 2 महिन्यात त्यानं धरलीच पाहिजे. मान धरत नसेल मूल तर त्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे, डॉक्टरना कळतं. 2 महिन्यामध्ये मुलाला ऐकायला येतंय की नाही हे आपल्याला कळत असतं. कशा पद्धतीत? तर आई इकडून तिकडे जाते, आवाज झाला, चुर्र आवाज झाला किंवा फटाक्याचा आवाज झाला, मूल दोन्ही हात असं करून दचकतं. हा माइलस्टोन आहे, हे झालं पाहिजे. आलं लक्षात? आता हे सायकोलॉजिकल असतात किंवा शरीराच्या दृष्टीने पण महत्वाचे असतात. असे माइलस्टोन हे पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये फार महत्वाचे असतात.
आणि पेडियाट्रिशियन परत परत बोलावतो. लोकांना वाटतं डॉक्टर लुटतो. डॉक्टर लुटायला बसले. बरोबर आहे. पण ज्यांची काय म्हणतात वाचन जास्ती आहे, ज्यांनी व्यवस्थित ह्या गोष्टी वाचून त्यांना माहिती आहे, त्या लोकांना असं वाटत नाही. त्यांनी ज्या 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 ज्यावेळी व्हिजिटला बोलवलंय त्या त्यावेळी लोक व्हिजिटला जातात किंवा स्वतः सुद्धा बघू शकतात की हे डेव्हलपमेंटल माइलस्टोन गुगलवर मिळतात, बघायला मिळतात. आपण पेरेंटिंग म्हणजे काय करायचं आहे हे तिथे शिकवलेलं असतं. भावनात्मक मेंदू पहिल्यांदा विकसित असतो. 10 ते 12 वर्षापर्यंतची मुलं रोड क्रॉस करू शकत नाही. कारण का? तर त्यांच्यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो असतो, फ्रंटल कॉर्टेक्स, त्याच्यामधून काम होत असतं. ते कसं काय करत नाही, तर त्यांचा जो वर्तन असतं ते कसं असतं, भावनिक वर्तन जास्ती असतं. म्हणजे रोड क्रॉस करायचा आहे, मग त्यांना काय दिसतं, फक्त इथून तिथे जायचं आहे, 10 पावलं 15 पावलं फास्ट टाकली की मी जाणार. पण त्याच्यावर डाव्या बाजूनं वाहन येईल, ते मला उडवून टाकेल. उजव्या बाजून तिकडून जाणारं वाहन असेल, ते मला उडवू शकतं. त्याची कॅल्क्युलेशन करणे, म्हणजे इथून किती अंतरावर वाहन आहे, त्याला ते येईपर्यंत मी क्रॉस होईन की नाही, याचा विचार करून पुढे जाण्याची जी क्षमता असते ती त्यांच्यामध्ये नसते. आलं लक्षात? मग अशा मुलांमध्ये 10 वर्षाच्या ज्यांना हे माहिती आहे, ते लोक 10 वर्षाच्या आतल्या मुलाला पाठवणारच नाही. आलं का लक्षात? आणि त्याच्याकडून अपेक्षाच करायची नाही. आलं का लक्षात? 10-12 वर्षानंतर ती ऑटोमॅटिक डेव्हलप होणार आहे. ही झाली मानसशास्त्राचं, म्हणजे वैकासिक मानसशास्त्राचे फायदे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे वैकासिक मानसशास्त्र म्हणजे काय, किती डिटेल असतं, याचे तुम्हाला थोडक्यात मी हे देतोय. असे अजून अनेक घटक आहेत. उदाहरणार्थ समजा आज बघितलं तर भारत हा, मी अख्ख्या म्हणजे आता एका माणसाचं तुम्हाला सांगितलं, पण आता मी अख्ख्या देशाचं बघा कसं वर्णन, म्हणजे अख्खी जनता आपली तर किती आहे, तर जेवढी 18 वर्षाच्या वयाच्या आतली जर मुलं बघितली तर 27% पॉप्युलेशन आहे आपल्या देशाचं. कारण का, तर भारत हा तरुण देश मानला जातो. भारतातले 40 वर्षाच्या आतले लोक किती आहेत, तर 50%च्या वर जातो संख्या, 40%च्या वर जातोय संख्या. तर मग असं जर असेल तर भारतामध्ये जे काही चळवळी उभ्या राहतील किंवा भारताचं स्वतःचं एक मानसशास्त्र आहे जे इतर देशांपेक्षा वेगळं आहे. तुम्ही जपानमध्ये ते गेलात तर जपानमधल्या देशामध्ये वय त्यांची किंवा ॲव्हरेज मृत्यू आहे तो 80च्या वर आहे. आणि त्या देशामध्ये म्हाताऱ्याच लोकांची संख्या जास्ती आहे. आलं लक्षात? त्यामुळे त्यांची देशाची सायकॉलॉजी म्हणून एक वेगळीच आहे. त्याचा विचार केलेला असतो जेव्हा आपण आपलं विकास करतो. विकासाचं भारत देशाचं एखादं मॉडेल असतं, बरोबर आहे. त्या विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार केला जातो. मग कोण करतात, तर आपल्या देशाचे पंतप्रधानांची वाक्य तुम्ही बघितली तर प्रत्येक वाक्यामध्ये काय असतं, हमारे देश का तरुण उज्जवल भविष्य की तरफ बढ़ रहा है. बरोबर आहे. आता हे सायकॉलॉजी आहे, लक्षात घ्या. देशातल्या तरुणाला उद्देशून बोललेलं भाषण किती लोक ऐकणार, 40%च्या वर. आणि त्याला विकासासाठी मॉडेल तयार करतोय, म्हणजे आपल्याविषयी विचार करतायत देशाचे पंतप्रधान. भाषणातून किती मोठी सायकॉलॉजी तयार होते बघा. बरोबर आहे. मग वैकासिक मानसशास्त्राचा विचार कशा पद्धतीत केलेला असतो हे मी तुम्हाला एका वैयक्तिक उदाहरणाद्वारे पण सांगितलं, अधिक मी काय सांगितलं, ग्रुप मोठा, त्या ग्रुपची कशी सायकॉलॉजी असते त्याद्वारे पण सांगितलं. बरोबर आहे. व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळे टप्पे असतात. उदाहरणार्थ लहानपणी तो बालक या अवस्थेत असतो, आई वडिलावर डिपेंड असतो. नंतर काय होतं, नोकरीला लागतो, इंडिपेंडंट होतो, विवाह करतो म्हणजे दुसऱ्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर मुलं होतात, मुलं झाल्यानंतर तो आई वडिलांच्या भूमिकेत जातो.
त्याच्यानंतर त्याचे आई वडील म्हातारे झालेले असतात, म्हणजे पेरेंटिंग परत वेगळं असतं, जबाबदाऱ्या असतात. त्यानंतर तो निवृत्त होतो. निवृत्त झाल्यानंतर रोज कामाची सवय असलेला व्यक्ती अचानक कामापासून बाहेर पडतो. अशा वेगवेगळ्या सायकोलॉजिकल अवस्थेमधनं तो जात असतो. तसंच त्याच्या आपल्या शास्त्रानुसार जे जाती आयु भोग जे पदरात पडलेले असतात कर्माच्या संयोगामुळे म्हणा, आपण म्हणतो तसं, त्या परिस्थितींना पण तो तोंड देत असतो. अशा वेळी प्रत्येक वेळी त्याचे सायकोलॉजिकल बॅलन्स सांभाळण्यासाठी गरज असते. मग ही सर्वे मेथडनं किंवा मानसशास्त्राच्या एकाच व्यक्तीवर केलेल्या प्रयोगातून सुद्धा बऱ्याच गोष्टी या नोंद करून ठेवलेल्या असतात, की असं का होतात गोष्टी, याच्याविषयी काही ठोकठाळे सुद्धा बांधून ठेवलेले असतात, जे आपल्याला संशोधनाद्वारे मिळतात. कोणीतरी संशोधन करून ठेवलेलं असतं की 1 वर्षाचं मूल हे चालू शकतं. मग ते कसं केलेलं असतं, तर 100 मुलं घेतली, त्या 100पैकी 99 किंवा 90 मुलं चालतात. मग 1 वर्षाच्या मुलांनी हे चाललं पाहिजे. जर चालत नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. ओके. तसंच 9 महिने ते 1 वर्ष यामध्ये मुलानं काय अर्थपूर्ण शब्द बोलला पाहिजे. मानसिक विकास कसा होतो. अर्थपूर्ण याच्यामध्ये काय आलं, तर त्याला गरजेचा असलेला अर्थ दुसऱ्याला समजवण्याची क्षमता असलेला शब्द. उदाहरणार्थ पापा म्हणजे पाणी. त्यानं पाणी नाही म्हणू शकत, पापा 2 शब्द बोलला, पण त्यातून तो आईला अर्थ समजावून देतोय ना. आईला पाण्याचा अर्थ तो समजावून देतो. म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द बोलतो. अक्षर नुसती बोलत नाही, शब्द. ही झाली डेव्हलपमेंटल सायकोलॉजीचं एक उदाहरण. आलं लक्षात? वैकसिक मानसशास्त्राचं एक उदाहरण. हे आपल्याला कशातनं मिळालं, तर हे ठोकताळे किंवा हे जे टप्पे आहेत आणि त्यांचा मानसिक विकास होत जाणारा मानसिक विकास हा सिद्धांत तयार करून त्याच्यानुसार सर्व्हे करून त्याच्यानुसार सिद्धांत मांडले गेलेले आहेत आणि त्या आधारे आपण अख्ख्या मानवजातीसाठी त्याचा वापर केलेला असतो. आणि तसंच मी तुम्हाला काय सांगितलं, तर जागतिक पातळीवर असू दे किंवा देशातल्या पातळीवर असू दे, आपण सायकोलॉजीचा विचार करून काही सिद्धांत पण मांडू शकतो. उदाहरणार्थ भारत देशासाठी आपण काय म्हटलं, तरुणांचा देश, आणि त्या अनुषंगाने सायकोलॉजीचा विचार करणे. आणि तो जपानमध्ये कसा विचार करणे, तर जपानमधल्या ट्रेन ज्या आहेत त्या प्रत्येक ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या पुढ्यात पोलीस उभे असतात आणि त्या सगळ्यांकडे काय असतं, एक व्हीलचेअर असते आणि एक काय असतं, तर ट्रेनमध्ये चढण्यासाठी एक जो प्लॅटफॉर्म लागतो तो असतो. प्रत्येक डब्याच्या पुढे ट्रेनच्या. आता त्यांनी तिथल्या पॉप्युलेशनचा अभ्यास करून त्यांच्या गरजेनुसार निर्माण केलेली गोष्ट आहे. भारतात जर हीच निर्माण करायला गेलं तर किती मनुष्य शक्ती जाईल आणि किती पगार जाईल, किती पैसे वेस्ट होतील विचार करा. त्याच्याऐवजी भारतातल्या तरुणांना जर आपण सुशिक्षित केलं, त्यांना जर समजावून दिलं, तर ते लोक जेवढे कोणी वृद्ध प्रवास करणारे असतील त्यांच्यासाठी मदत करतात की नाही? करतात. फक्त सरकारनं काय करायचं आहे, तर ज्यांना आवश्यक असेल अशा एखाद्या म्हणजे रेल्वेच्या त्या स्टेशनवर एखादी व्हीलचेअर उपलब्ध करून ठेवायची आहे. बरोबर आहे. सर्वांसाठी नियम असतो. या पद्धतीनं आपल्या गरजा आहेत त्या पद्धतीनं नियम बनवावे लागतात आणि ते या वैकसिक मानसशास्त्रातून कसे सर्वांसाठी होतात ह्याचं पण मी उदाहरण दिलं. पुढे पौगंडावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था यामध्ये माणसाची प्रत्येक पेशी बदलत असते. बाल्यावस्थेचा फोटो आणि आत्ताचा फोटो याच्यामध्ये तुमच्या फरक आहे की नाही? फरक आहे. त्याप्रमाणे व्यक्तीच्या विचार, भावना, वर्तन यामध्ये सुद्धा फरक होत असतो. आपण वर्तन हे बदलणारं असतं हे बघितलं आपण. काय आपलं
व्यक्तिमत्व हे बदलणारं असतं, त्याद्वारे आपण वर्तन करत असतो, ते पण बदलणारं असतं, हे आपण बघितलं. या बदलांचा शास्त्रोक्त अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश आहे. पुढे बालमानसशास्त्र. शिक्षक कोण असतील त्यांनी कान मोठे करा आता. बालमानसशास्त्र बाल्यावस्थेमध्ये म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमध्ये सातत्याने वाढ होत असते. लहान मुलं कशी अनुकरणीय असतात असं आपण म्हणतो, बरोबर. मग त्यांची जे व्यक्तिमत्व असतं ते विविधांगाने घडत असतं. जसे त्यांच्या समोर संस्कार घडत जातील तसं त्यांचं वर्तन बदलत राहतं, व्यक्तिमत्व घडत जातं, असं ही शाखा मानते. आपल्याकडे काय सांगितलंय योगशास्त्रामध्ये? संस्कार आपल्यावर पहिल्यापासूनच असतात. मुलाला शिकवावं लागत नाही, दूध ओढायला लागतं, बरोबर आहे. त्याला आधीपासूनच माहिती असतं की दूध ओढायला लागतं, बरोबर आहे. तर हा दोघातला फरक आहे आपला योगशास्त्र आणि हे जन्मापर्यंतच जातात आणि जन्माच्या पाठी आपलं शास्त्र जातं. हा दोघातला बेसिक फरक आहे. पूर्वजन्मात झालेल्या संस्कारामुळे मनुष्याला मृत्यूची भीती असते, असं आपलं शास्त्र सांगतं. असं बाल्यावस्थेमध्ये मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमध्ये सातत्याने वाढ होत असते. लहान मुलं आई वडील व शिक्षकांचे अनुकरण करत असतात. ज्याच्या बरोबर मूल जास्ती वेळ घालवतं त्याचं अनुकरण करतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, म्हणजे बऱ्याच पालकांचे असे समजूत असते की शिक्षकांचंच ऐकतो, आमचं कोणाचं काही ऐकत नाही. असं असतं की नाही? तुमची मुलं असतील तर हा शिक्षकांचं ऐकतो, बाकी कोणाचं ऐकत नाही, असं म्हणणारे असतात. ह्याच्या मागे पाठीमागे ना एक मोठं 2 रिझन असतात. ही पहिली गोष्ट एक म्हणजे तो तुमच्या बरोबर किती वेळ काढतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट. आजकाल पोरांना एवढं बिझी करून ठेवलेलं आहे की ते शिक्षकांचंच ऐकणार, कारण का तर ते शिक्षकांशीच जास्ती संबंधित असतात. आणि दुसरी गोष्ट की त्यांना स्पेसिफिक इन्स्ट्रक्शनची गरज असते. वास्ट व्हेग इन्स्ट्रक्शन त्यांना कळतच नाही, कारण लॉजिकल रिझनिंग डेव्हलपच झालेलं नसतं. आलं का लक्षात? हे आता खूप मोठ्या संकल्पना आहेत, पण त्यांच्या लेव्हलला त्यांची मानसिकता समजून घेऊन काम करणारा शिक्षक असतो, त्याचं जास्ती ऐकतात, सगळ्याच शिक्षकांचं ऐकत नाही. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. मुले याच काळात परावलंबी अवस्थेपासून स्वावलंबी बनत जातात हळूहळू. सुरुवातीला त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये असिस्टन्सची गरज असते, बरोबर. आणि त्यानंतर ते स्वयंपूर्णतेकडे जातात. हे वय मुलांना संस्कार देण्याचे असते. मुलांच्या मनात आदर्श तयार होत असतात. अशा वेळी त्यांना चरित्र पुस्तकं, विविध चरित्रवान लोकांची पुस्तकं दाखवावी, चांगली संगत ठेवावी. या काळात मुलांच्या वर्तनामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यांचे निराकरण कसे करावे हे या शाखेत अभ्यासले जाते. उदाहरणार्थ एखादं मूल वर्गात येतं आणि पार दंगा, भयंकर, अजिबात ऐकत नाही, मोठमोठ्याने ओरडणे, दुसऱ्या मुलांना मारणे, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. मग पहिली मेथड काय होती आपल्या वेळी? ठोकून काढला की गप्प बसतो, बरोबर आहे. आवाज येता कामा नये असं म्हणायचे. नाही ऐकला कान पिळणं, नाही ऐकला ठोकून काढणे, अशी मेथड वापरली जायची पहिल्यांदा सुरुवातीला.
पण नंतर नंतर हे जसं सायकोलॉजी किंवा बालमानसशास्त्र जसं विकसित होत गेलं तेव्हापासून त्याच्यामध्ये संस्कार घडवण्याचं वय आहे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये काही मानसिक विकृती सुद्धा असू शकतात आणि त्याला सायकॉलॉजिस्टकडे नेल्यानंतर किंवा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बदलल्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडू शकतो, हे मानसशास्त्रानं सिद्ध केलं आणि त्याद्वारे आता ट्रीटमेंट अवेलेबल आहे. बालमानसशास्त्रज्ञ असतात आणि ते चिल्ड्रन सायकॉलॉजिस्ट या नावाने मिळतात. चिल्ड्रन सायकियाट्रिस्ट असतात आणि त्यांच्याद्वारे औषधं पण चालतात आणि काउन्सिलिंग पण चालतं. आणि काउन्सिलिंग कोणाचं चालतं? बालमानसशास्त्रामध्ये काउन्सिलिंग कोणाचं करायचं असतं? लहान मुलांचं. पालकांचं सर. हा, नाही. परिस्थितीचं काउन्सिलिंग करायचं. आजूबाजूची परिस्थिती बदलली की मुलांच्या सायकॉलॉजीवर फरक पडतो. कारण का? मुलं ही अनुकरणीय असतात. त्यामुळं चाइल्ड सायकॉलॉजिस्टकडे तुम्ही जर मुलाला पाठवलं आणि बाहेर थांबला असं चालत नाही. मुलाबरोबर दोन्ही पेरेंट्स आवश्यक असतात. मोठ्या मोठ्या शाळांमध्ये चाइल्ड सायकॉलॉजिस्ट ही पोस्ट असते. जसा शिक्षक असतो तसं चाइल्ड सायकॉलॉजिस्टची पोस्ट असते आणि त्याची ड्युटी असते. आणि जे शिक्षक असतात त्यांना जर वर्तनामध्ये मुलाच्या दोष आढळला तर ते त्या मुलाला चाइल्ड सायकॉलॉजिस्टचा ओपिनियन घे असं सांगतात. चिठ्ठी लिहून पाठवतात घराकडे. ती चिठ्ठी किंवा डायरी असते मुलांकडे, त्या डायरीमध्ये लिहून पाठवतात की तुम्हाला चाइल्ड सायकॉलॉजिस्टला दाखवण्याची गरज आहे. की त्या पालकांना 25 लाख रुपये भरून ऍडमिशन घेतलेल्या शाळांमध्ये असं असतं. मग त्यांना काय पण असू दे, यावंच लागतं. कंपल्शन आहे त्यांच्यासाठी. आज आलं लक्षात? मोठ्या शाळांमध्ये ह्या काही फायद्याच्या गोष्टी असतात. नाहीतर मग आपण कसे करतो, 2 रपाटे दिले की बरं होतं लो, आमच्या भाषेत, इकडच्या भाषेत, कोकणी. बरोबर? कसली सायकॉलॉजी आणि कसलं काय, उगाच थेरं नुसती. बरोबर? काय तो सरळ होतोच. ठीक आहे. तर ते पण एक संस्कार आपण करत असतो. बरोबर आहे? तर या समस्यांचे निराकरण कसे करावे हे या शाखेमध्ये अभ्यासले जाते. म्हणजे आता समजा एखादा मूल हे करतंय, काय दंगा करतंय वर्गामध्ये, प्रचंड दंगा, ते लोकांना दुसऱ्यांना पण अभ्यास करायला देत नाही. कोणतरी अभ्यास करत असेल त्याला जाऊन चावतो किंवा लोकांना म्हणजे भाई वर्गात शिकवतायत फळ्यावर आणि हा मोठमोठ्यानं ओरडत बसलाय किंवा मोठे मोठे आवाज कसले तरी भांडी आपटून करत असतो. याला सगळ्याला काय म्हणतात? अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं याचं नाव आहे. त्याचं मराठीकरण कसं होईल? तर या मुलाला भावना अशी असते की माझ्याकडे लक्ष दिलं जात नाहीये आणि तो अटेन्शन सीक करण्यासाठी, म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या असं सांगण्यासाठी ती वर्तणूक करत असतो. मी महत्वाचा आहे, मला सांगा, माझ्याशी बोला, माझ्याकडे लक्ष द्या, हे त्याचं सांगणं असतं, ज्याच्यामुळे तो हे वर्तन करत असतो. मग अशा मुलांना जर समजा फटकावून गप्प बसवलं तर ते थांबेल का? नाही. त्यामुळे त्याची भावना आणखी जी काय आहे ती सप्रेस होईल. सप्रेस म्हणण्यापेक्षा कुंठित होईल आणि त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामध्ये मनोविकृती आणि जास्ती प्रमाणात दिसू शकते. हे मानसशास्त्राचं संशोधन आहे. आणि मग अशा मुलांमध्ये कसं वर्तणूक ठेवायची हे जेव्हा तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जाता किंवा सायकियाट्रिस्टकडे जाता तेव्हा तो बिहेवियरल थेरपी असते. त्याच्यानुसार वर्तणूक कशी बदलायची त्याच्यासाठी त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. ओके. तर या शाखेमध्ये अशा पद्धतीत आपण या वर्तनामध्ये समस्या त्या त्या वयात येता न येत अशा समस्या जर दिसल्या तर त्यांचा अभ्यास या शाखेत केला जातो. मुलांना नकारात्मक न बोलता त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी काय उपाय करता येतील हे या शास्त्रामध्ये शोधलं जातं. आता उदाहरणार्थ बेड वेटिंग आहे.
एखादं मूल पहिल्या, आता हे असले साधे साधे प्रॉब्लेम आपल्याकडे सुद्धा असतात. आपण जनरली सुद्धा थोडं थोडं सायकोलॉजीचं प्रॅक्टिस करू शकतो. बेड वेटिंग म्हणजे काही मुलं ही जनरली 1 वर्षानंतर त्याला बोलायला यायला लागलं की तो सांगायला लागतो, सुसू होते, बरोबर आहे. परंतु काही मुलांना नाहीच. ते 4-4 वर्ष, 5-5 वर्ष झाली तरी सुद्धा बेड वेटिंगचं सांगायला बघत नाही. पण दुसऱ्या दिवशी काय होतं, उठला सकाळी, एवढा घोडा झालास तरी सुद्धा अजून अंथरुणात शू करून ठेवतोस 2 फटके. त्याच्यानंतर जा आधी पहिल्यांदा ते बेडशीट काढ. तेच तुझं तू धुवायला टाकायचं. तूच जाऊन स्वतः धु. आणखी जर असेल तर कठोर आई, बरोबर. त्याच्यानं त्याला काय वाटायला लागतं, की माझ्याबरोबरची बाकीची मुलं खरोखरच काहीच असं होत नाही, मलाच कसं काय होतं. मग तो आणि डिप्रेशनमध्ये जातो. आलं लक्षात? म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होत नाहीच, पण त्यातून आणखी क्लिष्टपणा निर्माण व्हायला लागतो. आलं लक्षात? मग अशा माणसांसाठी सायकोथेरपी असते. ती कशी असते? तर त्याला समजावायचं, हे बघ, काही फरक पडत नाही, काळजी करू नको, आपण खाली प्लास्टिक घालू उद्यापासून. प्लास्टिकवर झोपलास तरी तुला झोप येणार की नाही? हो. मग ठीक आहे, आपण खाली प्लास्टिक घालू आणि असं करूया की उद्या तू पाणी पिलंस ना जास्ती की तुला लघवीला जास्ती होत. मग तू त्याच्यापेक्षा असं कर, संध्याकाळी 7 वाजले की पाणी प्यायचं कमी करून टाक, म्हणजे तुला जास्ती लघवीलाच होणार नाही. मग बघ तू कसा 2-3 दिवसातच बरा होतो. ओके. म्हणजे 7 वाजल्यानंतर त्याचं पाणी प्यायचं आपण थांबवलं. दुसरं, आई स्वतः काय करेल, तर रात्री किती वाजता लघवी करतो? जेवण झालेलं असतं 9 वाजता. साधारण 12-1 वाजता तो लघवी करतो. कारण का? तर त्याचं अन्न मोठ्या आतड्यात जातं. मोठ्या आतड्यात गेल्यानंतर त्यातून सारं पित्त विभाजन होतं. म्हणजे काय? मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्यातून पाण्याचा अंश वेगळा काढला जातो आणि तो लघवी वाटे बाहेर काढला जातो. साधारण 3 ते 4 तासानंतर त्याला ब्लॅडर फुल होतं आणि तो लघवी करतो. ओके. मग त्याची जेवणाची वेळ निश्चित करा आणि तिथपासून 4 तासानंतरचा एक अलार्म लावा आपल्या मोबाईलमध्ये. रात्री 1 वाजताचा अलार्म लावायचा. 1 वाजता बरोबर उठवायचं, बाथरूममध्ये नेऊन उभं करायचं. शिव कर म्हणून सांगायचं. त्याला भावना येत नाही. मग काय करायचं? नळ सोडायचा. नळ सोडला की त्या आवाजाने त्याला परत लघवी होते. ही सुद्धा सायकोलॉजीच आहे. आता ही सगळे एक एक मी तुम्हाला फक्त बालमानसशास्त्राचं उदाहरण म्हणून हे दिलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये या सर्वाचा उपयोग होतो. आता हे सर्व संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे, की या पद्धतीनं जर तुम्ही पुढचे 2 महिने फक्त काढलेत, तरी सुद्धा मूल बेड वेटिंग करायचं थांबतं. आणि त्याही पुढे जर काही मुलांना असा प्रॉब्लेम असेल, तर मग त्याची सोनोग्राफी पासून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का बघितलं पाहिजे आणि तीही जर नाही सापडली, तर मग गोळी चालू करायची आहे. गोळ्या पण येतात. पण गोळ्या कधी? सर्वात शेवटी. बरोबर आहे? या सगळ्या मेथड्स ह्या डेव्हलप केल्या गेल्या. हे बालमानसशास्त्राची देण आहे. पुढे सामाजिक मानसशास्त्र. आला 9 वाजून गेले. मी आज संपवणार होतो. काय नाही होत माझ्याकडनं. ठीक आहे. पुढे आपण जरा थोडा वेळ म्हणजे हे करू. काय म्हणतात, स्पीड थोडासा स्पीडअप करायला पाहिजे, कारण पुढे अजून बरंच आहे. बरोबर? ठीक आहे. आज 9 वाजून गेलेत. थांबूया आपण. हरिओम.